सुरुवात केली प्रिपरेशनला 2021, 2022 आणि 2023 माझी प्रीसुद्धा निघाली नव्हती. त्यानंतर मग आई मला तर आधीपासूनच म्हणत होती, आई आणि माझी बहीणसुद्धा, की चाणक्य मंडल परिवारमध्ये जा. मी काय तिचं 2 वर्ष ऐकलं नाही. आणि आता 2024चा मी जो कोर्स केला, माझी राज्यसेवेची प्री क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली. आता इंटरव्ह्यूला अपियर केलं आहे मी. कंबाईनचा तर रिझल्ट आलाच आहे. प्री क्लिअर झाली, मेन्स क्लिअर झाली. त्यामुळे गप्पपणे आईचं ऐकावं. चाणक्य मंडलमध्ये प्रवेश घेताना सायन्सची जी ब्रांच आहे तिकडे मी गेलो आणि हे सगळं डोक्यात सुरू होतं, काय करायचं, कसं करायचं. तर असं वाटत होतं की सारखं की आयुष्याला दिशा नाही आहे आणि गुरुची कमतरता फार जाणवत होती मला, की कुणी सांगणारं व्यवस्थित नाही आहे मला. चाणक्यमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरूंची फौजच मिळाली. सगळ्यामध्ये सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल तर ते धर्माधिकारी सरांचं. कारण अभ्यास तर सगळेच करतात, IAS होतात, IPS होतात, डेप्युटी कलेक्टर होतात, पण या सगळ्याला एक नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याचं काम धर्माधिकारी सरांनी केलं.